हॅलो, कोण बोलताय? मॅडम, तुम्ही टीव्ही ऍक्ट्रेस रोशनी आहात ना? हो, आपण कोण? मॅडम, माझं नाव शशांक आहे. मी ठाण्याचा राहणारा आहे आणि बिझनेस करण्यासाठी मी मुंबईत आलो आहे. ठाण्यात लवकरच मी एका कपड्याचं दुकान उघडणार आहे आणि त्या दुकानाचं इनॉग्रेशन तुम्हालाच करायचं आहे आणि त्याबद्दलच मला तुमच्याशी बोलायचंय. ते सगळं ठीक आहे, पण माझा नंबर तुम्हाला कोणी दिला? तुमचा नंबर तुमच्या मॅनेजरनेच दिलाय मला. बरं ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट या. माझ्या घराचा पत्ता मी तुम्हाला व्हॉट्सअप करते. ओके मॅडम, मी एका तासाभरात तिथे पोहोचतो. ओके मॅडम, ठेवतो. बरं. नमस्ते मॅडम. मी नमस्कार. शशांक. थोड्या वेळापूर्वी आपण फोनवर बोललो. तुम्ही मला यायला सांगितलं होतं. कपड्याच्या दुकानाबद्दल ठाण्यात त्याबद्दल बोलायला आलोय जरा. ओ अच्छा, या आत या. आलो. बसा. बोला. मॅडम, मी तुम्हाला फोनवर सांगितलं ना, ठाण्यामध्ये स्वतःचं एक मोठं टेक्सटाईल शॉप ओपन करतोय आणि त्याचं इनॉग्रेशन तुम्हालाच करायचं आहे. बर, कधी आहे? ते पुढच्या आठवड्यात आहे मॅडम. ठीक आहे. पेमेंट किती द्याल? तुम्ही किती एक्सपेक्ट करताय? दुकान कसं आहे, छोटं का मोठं? ते एक मीडियम असं दुकान आहे मॅडम. ठीक आहे. माझे यायचे 50,000 होतील आणि ट्रॅव्हलिंगसाठी फ्लाईट बुक करा. हो, ओके मॅडम. बरं ठीक आहे. एकदा का तारीख ठरली ना की मला सांगा. ओके. आताच ऍडव्हान्स द्या. आता तुम्हाला किती ऍडव्हान्स द्यावा लागेल? 20,000 द्या. आता मी काही हातात पैसे आणले नाहीयेत मॅडम. जर तुमच्याकडे गुगल पे, फोन पे असेल तर ट्रान्सफर करा, नाहीतर चौकामध्ये एटीएम आहे, तिथून कॅश विड्रॉ करा. ठीक आहे मॅडम. मी त्या चौकातल्या एटीएम मध्ये जाऊन पैसे काढून येतो. ठीक आहे. काय मॅडम, तुम्ही काही चहा कॉफी सुद्धा विचारलं नाहीत. आधी ऍडव्हान्स तर द्या, मग चहा कॉफी तुम्हाला आपोआप मिळेल. ठीक आहे मॅडम. माझ्या नशिबात तेवढंच लिहिलंय वाटतं. मॅडम, मला एक छोटासा डाऊट आहे. काय? या 50,000च्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सेपरेट 1,00,000 रुपये देतो. माझ्यासोबत थोडी ऍडजस्टमेंट करशील का? हॅलो, काय बोलताय तुम्ही? आधी तर तुम्ही दुकानाच्या उद्घाटनासंदर्भात बोलत होते, आता हे ऍडजस्टमेंट विषयी बोलताय. म्हणून उद्घाटनाचं खोटं सांगून मॅनेजरकडून नंबर घेतला? थोडी जरी लाज असेल ना तर इथून निघून जा.